आपल्यासोबत आज शिवायची आई सुद्धा आहे. ऍक्च्युली जेव्हा काउन्सिलिंग होत होती तेव्हा पालक या नात्यानं आई जी घरी असते त्या अनुषंगानं काउन्सिलिंग मध्ये तुम्ही जेव्हा जिनियसचा अनुभव घेतला, शिवायला जेव्हा काउन्सिलर घरी यायचे आणि अभ्यासाचे गायडन्स करायचे, मार्गदर्शन करायचे, त्याचा शिवायला काय फायदा झाला असं तुम्हाला वाटते मॅडम? काउन्सिलिंगमुळे बराच फायदा झाला. ऍक्च्युली जे मुलं पॅरेंट्सचं ऐकत नाही ते काउन्सिलरचं ऐकायला लागले, म्हणजे मॅमचं खूप ऐकायला लागले. ती अभ्यासाकडे म्हणजे पहिले तर लक्षच नाही द्यायची, नंतर ती छान अभ्यास करायला लागली. मॅमने तिला जे डिफिकल्टीज होत्या त्या सांगितल्या आणि खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे माझी मुलगी 91% मिळून आली, मिळवले तिने. त्याचं खूप चांगलं वाटतंय आम्हाला आज. खूप आनंद झाला या गोष्टीचा. इतर पालकांना मी ऍज अ पॅरेंट आहे ना, त्यांना जिनियस काय सजेस्ट करायला? जिनियसमुळे घरचा अभ्यास कसा करायचा, पुस्तक कसं वाचायचं मुलांना, कारण पुस्तक वाचण्याची सवय मुलांची निघून गेलेली आहे, तर ती वाचण्याची सवय लागते. आणि रायटिंग स्किल, स्पीड ऍक्च्युली राहिलेला नाही आहे मुलांचा, तो वाढतो. म्हणजे बराचसा फायदा. पेपर कसे सोडवायचे, बोर्डचे पेपर कसे सोडवायचे, हे सर्व माहिती जिनियसमुळे मिळते आणि घरी अभ्यास कसा करायचा हे जिनियसमुळे मिळते, माहिती म्हणजे पुढच्या अभ्यासासंदर्भात अगदी जिनियस पूरक आहे असं म्हणायला अगदी पूरक आहे. खूप छान आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही संवाद आमच्यासोबत साधला. शिवाई इथे आली, शिवायला छान बोर्ड मध्ये मिळवले आहे, त्यासाठी शिवाईचं आणि तुमचं दोघांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. थँक्यू सो मच.